जिल्हा परिषद शाळेत 150 विद्यार्थी अतिरिक्त असल्याची माहिती समोर येते। धाराशिवच्या तडवळे येथील हा प्रकार आहे। शाळेत 420 विद्यार्थी क्षमता असताना आता 560 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। महाराष्ट्रात एकीकडे पटसंख्या अभावी शाळा विलीनीकरण सुरू असताना दुसरीकडे या शाळा सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऍडमिशन फुल झाले। या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूया। जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या कमी झाल्याने अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। मात्र मी आता कसबे तडोळा गावातील कन्या शाळेत आहे। तुम्ही पाहू शकता की या शाळेत वर्गात बसायला जागा नाही। अक्षरशः असं म्हणजे एकमेकाला चिकटून सगळे विद्यार्थी बसलेले आहेत। हा आलेला माझ्या जीवनामधला एक चांगला योग आहे आणि त्या दृष्टीने आलेला योग त्याची संधी करावी या दृष्टीने गेल्या 22 वर्षामध्ये जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतले सर्व शिक्षक बांधव आणि माझ्या तरोडे गावातले शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या मदतीनं सकाळी 7:30 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमची जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा अगदी 365 दिवस चालू असते। रविवारी व सुट्टीच्या दिवशी सुद्धा आमचे दररोज 5 तास घड्याळी 5 तास आम्ही स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतो। वर्षभर कधीही सुट्टी घेतली जात नाही। जवळजवळ 22 वर्ष झालं। याचं एकमेव कारण आहे की मागच्या 20 ते 22 वर्षांमध्ये शिक्षकासह ग्रामस्थांनी आणि पालकांनी दाखवलेला विश्वास आहे। या ठिकाणी मागच्या 20 वर्षापासून जे गुणवत्ता या शाळेची वाढलेली आहे ती नवोदय असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असतील त्या या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करून घेतल्या जातात। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 8 पर्यंत या ठिकाणी ज्ञानार्जन करून येथील शिक्षक या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करतात। त्याचं एकमेव कारण आहे प्रवेश वाढण्याचं। ही शाळा खूप चांगली आहे। या शाळेत नवोदयचे खूप विद्यार्थी लागतात म्हणून। तू कुठले? मी डोकी गावाची आहे। इथे सर्व शिक्षक चांगले शिकवतात। सर्व मुली नवोदयला लागतात व आम्हालाही मोठं होऊन त्यांच्यासारखं बनायचंय, नवोदयला लागायचंय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तडवळा, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।